आता आपण काल तत्वज्ञानात्मक दृष्टिकोन पाहिला आहे. तत्वज्ञानात्मक दृष्टिकोनामध्ये आपण पाहिलं की तत्व हे महत्वाचे मानले जातात. राज्याला सर्वश्रेष्ठ स्थान आहे. मनुष्य हा स्वार्थी प्राणी आहे असं हॉब्स म्हणतो. त्याच्यानंतर आदर्शाचा शोध घेतला जातो या दृष्टिकोनामध्ये. आणि राजकीय संस्था किंवा घटना व्यवहार आदींचे नुसते वर्णन या सिद्धांतामध्ये केले जाते. अशा प्रकारचा आपण सिद्धांत पाहिला. त्याच्यावर काही टीकाकारांनी टीका केल्या त्या सुद्धा आपण पाहिल्या आहेत. त्याच्यानंतर आपण ऐतिहासिक दृष्टिकोन सुद्धा पाहिला काल. आज आपण व्यवस्थावादी दृष्टिकोन पाहू. व्यवस्थावादी दृष्टिकोनामध्ये कशा पद्धतीने व्यवस्थावादी दृष्टिकोन काम करतो ह्या सगळ्या बाबी त्या ठिकाणी व्यवस्थावादी दृष्टिकोनामध्ये सांगितल्या जात असतात. आणि म्हणून व्यवस्थावादी दृष्टिकोन जो आहे हा दृष्टिकोन आपल्याला महत्वाचा दृष्टिकोन आहे. बघा, हा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन 1950 नंतरच्या काळामध्ये हा दृष्टिकोन उदयाला आला आहे. तर 1950 नंतरच्या काळामध्ये व्यवस्थावादी दृष्टिकोनाचा उदय झाला असला तरी व्यवस्था म्हणजे काय आपण म्हणतो. व्यवस्था म्हणजे नेमकं काय हे सुद्धा एक महत्वाचा भाग आपल्याला म्हणावा लागेल की व्यवस्था कशाला म्हणायची. तर साधारणपणे एखाद्या बाबी संदर्भामध्ये आपण जी काही मांडणी करत असतो किंवा जी काही रचना असते त्याला आपण व्यवस्था असे म्हणतात. मग आता जसं उदाहरणार्थ मानवाचं शरीर आहे. मानवाच्या शरीरामध्ये अनेक भाग वेगवेगळे आहेत. जसं हात, पाय, बोट, नाक, कान, डोळे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन आपलं शरीर बनलं आहे. याच्यापैकी कोणत्याही एका अवयवाला आपण शरीर म्हणत नाही. त्याच पद्धतीने व्यवस्था सुद्धा हे अनेक अवयव अनेक घटक एकत्र येऊन एक व्यवस्था बनत असते. आणि ज्याप्रमाणे मानवाच्या शरीरामध्ये जसं एखाद्या वेळेस आपलं डोकं दुखायला लागते तर आपलं पूर्ण शरीर अस्वस्थ होते. आपल्याला वाटतं की माझी तब्येत बरोबर नाही. आपण हे करतो म्हणजे एक अवयव जर दुखायला लागला किंवा आपल्याला कुठं चालताना पायाला ठोकर लागली, पायाच्या बोटाला इजा झाली आणि हे झालं तर आपल्याला आपलं पूर्ण शरीर अस्वस्थ होते. त्याचप्रमाणे व्यवस्थेचं आहे. व्यवस्थेमधला एखादा घटक जरी त्याला काय म्हणता येईल की कमी जास्त एखाद्या घटकाला जरी झालं असेल तरी तो घटक पूर्ण त्या व्यवस्थेला ढासळून आणण्याचं काम करत असतो. आणि म्हणून व्यवस्थावादी दृष्टिकोनाचं जे काही हे आहे ते मानवाच्या शरीराप्रमाणे आहे. मग आता नेमकं व्यवस्था म्हटल्यानंतर राजकीय व्यवस्था म्हणजे काय किंवा आपण म्हणतो की राजकीय व्यवस्था. तर राजकीय व्यवस्था म्हणजे काय तर व्यवस्था संबंधी ज्या काही राजकीय घटना असतील, राजकीय बाबी असतील या संबंधीचं विश्लेषण ज्या ठिकाणी केलं जाते त्याला राजकीय असे म्हणतात. राजकीय बाबी, राजकीय घटना, राजकीय हे यांचं विश्लेषण ज्या ठिकाणी होते त्याला आपण राजकीय व्यवस्था असे म्हणतो. मग त्याला राजकीय म्हणतो. मग राजकीय म्हणजे राजकारणाच्या संदर्भामधील किंवा राजकीय बाबींच्या संदर्भात ज्या ठिकाणी विवेचन होतं त्याला किंवा ज्या बाबींचा उल्लेख होतो त्याला आपण व्यवस्था असं म्हणतो. मग राजकीय व्यवस्था म्हणजे काय तर राजकीय आणि व्यवस्था या संदर्भामध्ये अनेक हे होतात. राजकीय ही संज्ञा अनेक शतकानुशतकेपासून ही संज्ञा सुरू आहे. राजकीय संबंध हा सामाजिक संबंधांचा एक भाग म्हणून आपण त्या ठिकाणी त्याच्याकडे पाहत असतो. मग राजकीय या संबंधाचा आपण ज्यावेळेस विचार करतो की त्यावेळेस राज्याचा मानवी जीवनावर असणारा प्रभाव हा कसा आहे तो एकतर्फी आहे की द्वितर्फी आहे. राजकीय अभ्यासाचा जो काही प्रक्रिया राजकीय क्रिया प्रक्रिया असेल
यांचा अभ्यासाचा मध्यबिंदू कोणता आहे? तो मानव आहे की समावेशक असा आहे? ह्या सगळ्या बाबींचा अभ्यास व्यवस्थावादी दृष्टिकोनामध्ये केला जातो. मग या राजकीय व्यवस्थावादी दृष्टिकोनापासून अभ्यासकांना काय योगदान मिळते, संशोधकांना काय योगदान मिळते, ह्या अशा अनेक बाबी, अशा अनेक प्रश्न हे आपल्याला उपस्थित होताना दिसतात. आणि म्हणून राजकीय प्रश्नांच्या संदर्भामध्ये किंवा राजकीय बाबींच्या संदर्भामध्ये अनेक जे घटक असतात ते घटक आपल्याला हे होताना दिसत असतात. आणि म्हणून राजकीय बाबी असो की राजकीय प्रश्न असो, या संदर्भामध्ये एक महत्वाचा एक येतो. आणि काही अर्थी या व्यवस्थावादी दृष्टिकोनावर मग आपल्याला मर्यादा सुद्धा असलेल्या दिसतात, की राजकीय व्यवस्थेत यंत्रणांची भूमिका कोणती असेल, कार्य कोणतं असेल, या संदर्भामध्ये अनेक मतमतांतर असलेली आपल्याला दिसतात. राजकीय व्यवस्था ह्या नेहमी परिवर्तनशील असतात. आज आज एखादी व्यवस्था असेल तर उद्या ती व्यवस्था पूर्णतः नष्ट झालेली असते. आज हा व्यक्ती तुम्हाला मुख्यमंत्री पदावर दिसेल तर लगेच काही दिवसानंतर जर त्याचं सरकार पडलं गेलं तर तो पुन्हा दुसरा व्यक्ती म्हणजे जी काही व्यवस्था असते ती व्यवस्था गतिशील असते, ती स्थिर नसते. की एकदा पंतप्रधान बनला तर तो मरेपर्यंत त्याच पदावर राहील असं नाही. एकदा मुख्यमंत्री बनला तर मरेपर्यंत तो त्या पदावर राहणार असं, अशी व्यवस्था आपल्या याच्यामध्ये नाहीये. एकदा एखाद्या व्यक्तीचं मंत्रिमंडळ स्थापन झालं तर ते शेवटपर्यंत तेच मंत्रिमंडळ राहील, ही व्यवस्था आपल्या देशामध्ये नाही. आणि म्हणून जी व्यवस्था आहे ती गतिशील होत राहते. आणि म्हणून जे काही निकष लावले असेल, जे काही परिवर्तनशीलता असते, त्या परिवर्तनशीलतेमुळं अनेक प्रकारचे दोष हे या व्यवस्थेमध्ये निर्माण होतात. तसंच दुसरं, अनेक विचारसरणी या याच्यामध्ये व्यवस्थेमध्ये उदयाला आलेल्या असतात. सगळ्या विचारसरणींचा अभ्यास, सगळ्या विचारसरणींचं मतमतांतर हे घेणं आवश्यक असते. सगळ्या गोष्टींना जोपर्यंत आपण वाव देणार नाही तोपर्यंत सगळ्या व्यवस्थांचा अभ्यास आपल्याला दिसून येणार नाही. आणि म्हणून अनेक व्यवस्थांचा अभ्यास होतो, अनेक घटकांचा अभ्यास होतो, अनेक यांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. आणि म्हणून अनेक दृष्टिकोनातून आपल्याला व्यवस्था असलेल्या दिसून येतात, ज्या व्यवस्था आपल्याला त्याच्यावर अनेक प्रकारचे हे सुद्धा दिसतात, निर्बंध सुद्धा दिसतात. एका राजकीय व्यवस्थेत दुसऱ्या देशामध्ये राजकीय व्यवस्थांचा प्रभाव हा सुद्धा आपल्याला दिसतो. म्हणजे एखाद्या वेळेस जर आपण म्हटलं की स्वित्झर्लंडच्या एखादी व्यवस्था खूप छान आहे, तर त्याला आपण हे करतो. अमेरिकन पाश्चात्य संस्कृती जसं आपण म्हणतो की पाश्चात्य संस्कृती आपल्याकडचे काही लोक स्वीकारत असताना दिसतात. म्हणजे जे काही आपल्याला एक हे असते ते आपण स्वीकारण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून दुसऱ्या देशाचा प्रभाव सुद्धा आपल्यावर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये असलेला दिसतो. आणि म्हणून हा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन महत्वाचा आहे. आता पहा, या दृष्टिकोनामध्ये फारसं काही महत्वाचा भाग नाही. व्यवस्थावादी दृष्टिकोन म्हणजे एक प्रकारची व्यवस्था असलेला दृष्टिकोन. व्यवस्था म्हणजे काय, तर साधारणपणे आपलं स्वतःच उदाहरण घ्यायचं, त्यावरून व्यवस्थावादी दृष्टिकोनाचं विश्लेषण करता येते. आता स्वतःच उदाहरण म्हणजे मानवाचं शरीर. या मानवाच्या शरीरामध्ये जे काही पार्ट्स असतात, अवयव असतात, ते झाले वेगवेगळे अवयव. आणि ते सर्व अवयव मिळून जे मानवाचं शरीर बनते, ती झाली एक मानवी शरीराची व्यवस्था. त्याच पद्धतीने हा व्यवस्थावादी दृष्टिकोन विश्लेषण करतो की मानवाच्या शरीरासारखाच हा दृष्टिकोन आहे. ज्याप्रमाणे मानवाच्या एखाद्या अवयवामध्ये जर बिघाड झाला असेल तर संपूर्ण मानवाची जी काही शरीराची व्यवस्था आहे ती व्यवस्था ढासळून जाते, तो बिमार पडतो, तो तो कुठल्याच प्रकारचं कार्य करण्यास असक्षम असतो. तशाच पद्धतीनं जर व्यवस्थेमध्ये, मग ती राजकीय व्यवस्था का असेना, राजकीय व्यवस्थेमध्ये जर एखादी घटक बिघडला असेल तर संपूर्ण राजकीय व्यवस्था ढासळून पडते, कोसळून जाते. आणि म्हणून हा व्यवस्थावादी दृष्टिकोन म्हणजे केवळ आणि केवळ संपूर्ण व्यवस्थेशी निगडीत असलेला दृष्टिकोन आहे. आणि म्हणून व्यवस्थावादी दृष्टिकोनाचं सुद्धा आपल्याला एक महत्वाचं हे हे दिसतं. दुसरा एक छोटासा दृष्टिकोन आपल्याला सांगता येईल की व्यवस्थावादी दृष्टिकोन तर आपण पाहिलेलाच आहे. व्यवस्थावादी दृष्टिकोनाच्या नंतर आपण वर्तनलक्षी दृष्टिकोन. आता वर्तनलक्षी म्हणजे काय, हे छोटे छोटे दृष्टिकोन आहेत जे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे असे दृष्टिकोन आहेत. तर या दृष्टिकोनामध्ये
आपल्याला जे काही घटक असतात ते बघा. वर्तनलक्षी म्हणजे वर्तनवाद. आता वर्तनवादी दृष्टिकोनामध्ये वर्तनवादाचा समर्थक असलेला विचारवंत म्हणजे चार्ल्स मेरियम. चार्ल्स मेरियम नावाचा विचारवंत हा जो आहे हा वर्तनवादी याचा समर्थक म्हणून ओळखला जातो. त्याचा प्रवर्तक म्हणून या चार्ल्स मेरियमकडे पाहिलं जाते. याच्यामध्ये मानवाचे राजकीय वर्तन हा केंद्रबिंदू मानला गेला आहे. या सिद्धांतामध्ये मानवाचे राजकीय वर्तन कशा पद्धतीचे असते हा केंद्रबिंदू म्हणून या ठिकाणी वर्तनवादाचा उल्लेख केला गेलेला आहे. आता मानवाला केंद्रबिंदू मानला आहे म्हणजे विशिष्ट परिस्थितीमध्ये मानवाचं वर्तन कसं असते, विशिष्ट राजकीय परिस्थिती निर्माण झाली असताना मानवाचं वर्तन कसं असते, या बाबींचा अभ्यास हा या वर्तनवादी दृष्टिकोनामध्ये केला जातो. आता तुम्ही एक गमतीचा बाब म्हणजे बघा, गेल्या महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये बीजेपीचे जे माजी मुख्यमंत्री होते त्यांचं काय नाव, देवेंद्र फडणवीस. तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं एक वक्तव्य मीडियावर खूप गाजलं, मी येणार, मी येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार. बरोबर आहे. तर हे काय होतं, हे त्यांचं वर्तन होतं. हे त्यांचं वर्तन होतं. मग त्यांच्या या वर्तनामागे त्यांची एक विशिष्ट कृती होती. मग या वर्तनामागे त्यांची विशिष्ट कृती होती की नाही, त्यांना आत्मविश्वास होता की राजकारणामध्ये जे काय घडते ते माझ्या बाजूने घडेल, राजकारणामध्ये जे घडणार ते माझ्या बाजूने घडणार. हे जेव्हा त्यांना वाटत होतं तेव्हा राजकारणाच्या या बाबींचा एक त्यांच्या मानवाचं वर्तन हा केंद्रबिंदू म्हणून हे केलं गेलं. सर्व काही ज्या बाबी असतील, जे काही हे असेल ते सर्व मानव केंद्रबिंदू म्हणून त्या ठिकाणी हे केलेलं आहे. मानवाचं वर्तन म्हणजे एकंदरीत सगळं हे याचं वर्तन म्हटलं जातं. ते राजकीय पक्षाचा अध्यक्ष असो, खासदार असो, आमदार असो, नगरसेवक असो का मग कोणी असो, प्रत्येकासाठी हे असतं. आणि संशोधन अभ्यासाच्या दृष्टिकोनाने सर्व व्यक्ती म्हणजे अध्ययनासाठी एकच असतात, मग तो कोणीही असो. मग म्हणून आता यासोबतच काही या वर्तनवादी याची काही वैशिष्ट्ये सुद्धा असलेली आपल्याला दिसतात. वर्तनवादी अध्ययनामध्ये व्यक्तीच्या राजकीय वर्तनाशी अनुभवनिष्ठ असे अभ्यासकांना दिसते की राजकीय व्यक्तीचं वर्तन एक अनुभव हे असते. कारण बऱ्याच वर्षापर्यंत एकच एक काम करत असताना राजकारणामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या त्यांना हे होऊन जातं आणि मग त्यांचं वर्तन हे कसं एक महत्वाचं वर्तन ठरतं की ते नेमक्या विशिष्ट परिस्थितीमध्ये काय वर्तन करतात. जसं आता त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस त्यांनी देवेंद्र फडणवीसच्या वर्तनामध्ये परिवर्तन झालं. मी येणार, मी येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार. त्यांचं हे एक विशिष्ट वर्तन होतं, विशिष्ट वेळापूर्वी. आणि जेव्हा ते निवडून आल्यानंतर जेव्हा त्यांचं सरकार बनलं नाही, मग तेव्हा त्यांच्या वर्तनामध्ये परिवर्तन. हे परिवर्तन का घडलं तर विशिष्ट परिस्थितीमध्ये ती परिस्थिती त्यांनी जाणून घेतली की नाही, आता परिस्थितीचा बदल झाला आहे. म्हणून वर्तनवादामध्ये विशिष्ट वेळी विशिष्ट व्यक्ती विशिष्ट प्रकारचेच वर्तन का करतो या बाबींचा अभ्यास हा वर्तनवादी दृष्टिकोनामध्ये केला जातो. आणि म्हणून वर्तनवाद हा एक महत्वाचा असा हे झालेला आहे. दुसरं, अध्ययनात राजकीय वर्तनासंबंधी अनुभवनिष्ठ तथ्य, राजकीय वर्तनासंदर्भामध्ये अनुभवानुसार जे काही तथ्य येत असतील, जे काही हे समोर येत असेल त्यावर आधारित व्यवस्था असते असं काही लोकांना वाटतं. म्हणजे राजकारण आणि समाजकारण या दोनही बाबींना मिळून विशिष्ट परिस्थितीमध्ये मनुष्य विशिष्ट प्रकारचेच वर्तन का करतो. जसं आता एखाद्याचं उदाहरण घ्या की वाघ मागे लागला, वाघ मागे लागला असेल तर आपण काय करू, तिथं उभं राहणार का, वाघाची वाट पाहत राहील येईल आपल्याकडे आणि केव्हा तो म्हणेल अरे बाबा तू आता इथे कसा आला तर तुला खातो, असं काही होणार का संभाषण दोघांमध्ये, वाघ आणि आपल्यामध्ये? नाही होणार, कारण तो काही वाट पाहत नाही आणि आपण काही
तो आपल्यापर्यंत येईल याची वाट पाहत नाही. आपण त्यावेळेस काय करतो, जसं मिळेल तसं पळायला सुरुवात करतो. आपला जीव वाचवायला सुरुवात करतो. मग आता ही झाली एक विशिष्ट वेळ. वाघ मागे लागला असताना आपण पळायला लागतो. मग विशिष्ट वेळेवर विशिष्ट प्रकारचा व्यक्ती विशिष्ट प्रकारचेच वर्तन का करतो? बरोबर आहे. आणि तेच समजा दुसऱ्या वेळेस तुमच्यासोबत एखादं कुत्रं मागे लागलं, कुत्रं भुंकायला लागलं, तर त्यावेळेस तुम्ही एक वेळी विचार करू शकता. थांबू का इथं? घेऊ का एखादा दगड? मारू का याच्या डोक्यावर? हा विचार आपण करतो. तेच वाघ जर आपल्या मागे लागला असेल तर वाघाच्या संदर्भात आपण हा विचार करत नाही. घेऊ का एखादा दगड? मारू का याच्या डोक्यामध्ये? पण कुत्र्याच्या संदर्भामध्ये आपण तो विचार करतो. म्हणून असं म्हणते हा दृष्टिकोन, की विशिष्ट वेळेवर विशिष्ट व्यक्ती विशिष्ट प्रकारचेच वर्तन का करतो याचा अभ्यास हा या दृष्टिकोनामध्ये केला जातो. आणि म्हणून हा दृष्टिकोन संशोधन अभ्यास करणाऱ्या व्यक्तींसाठी महत्वाचा दृष्टिकोन आहे. संशोधनामध्ये अत्यंत महत्वाचं असं योगदान या दृष्टिकोनाच्या माध्यमातून दिलं जाते. शक्यतोपर्यंत बऱ्याचशा संशोधनामध्ये वर्तनवादाचा अभ्यास आपण म्हणतो यांचा वर्तनवादाचा अभ्यास हा केला जात असतो. आमदार खासदारांचं या कार्यामध्ये केलेलं कार्यांचं अध्ययन असं एखाद्या संशोधकाने एखादा PhD करणाऱ्यानं विषय निवडला. तर त्याचं ते काय आहे, की त्या आमदारानं या गेल्या 5 वर्षामध्ये कशा पद्धतीचे कामं केले, काय काय कोणते कोणते कामं केले, या बाबींचं त्याच्या वर्तनाचा अभ्यास त्या ठिकाणी केला. मग एखादा प्रश्न समाजामध्ये निर्माण झाला असेल तर त्या समाजाला त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी किंवा तो प्रश्न सोडवण्यासाठी त्या व्यक्तीने कोणत्या प्रकारची नीती अवलंबली त्याचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. आणि म्हणून राजकीय याच्यामध्ये वर्तनवादामध्ये या संपूर्ण बाबींचा अभ्यास केला जातो. आता या वर्तनलक्षीमध्ये अनेक अशा काही बाबी सुद्धा असतात. पुन्हा काही लोक यावर हे करतात की वर्तनवादाची काही लक्षणे किंवा गृहीतके ज्याला म्हणतात, हे गृहीतके आपल्याला असलेली दिसतात. पहिलं गृहीतक आहे वारंवारता. वर्तनवादामध्ये वारंवारता दिसून येते. वारंवार एखादी घटना ही वारंवार त्याच पद्धतीची घडत असते असं वर्तनवादी दृष्टिकोनाचे समर्थक लोक मानतात. म्हणजे वाघ मागे लागला असता आपण पळायला लागतो, ही झाली पहिली घटना. समजा दुसऱ्यांदाही जर वाघ मागे लागला असेल तर आपण पळायलाच लागणार, त्याच्याशी 2 हात करायला कोणी तयार होत नाही, असं वर्तनवादी विचारवंत म्हणतात. म्हणजे वर्तनवादामध्ये वारंवारता ही कायम राहते असं वर्तनवादी विचारवंत म्हणताना आपल्याला वारंवारता कायम राहते. समजा आपण जर आपल्याकडे एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट प्रकारचा व्यक्ती विशिष्ट प्रकारचेच वर्तन का करतो याचा अभ्यास जेव्हा करण्याकरता वर्तनवादी दृष्टिकोन पुढे येतो, तेव्हा वर्तनवादाचे समर्थक असे म्हणतात की विशिष्ट वेळ आली असता, मग ते कितीही वेळ असो, व्यक्ती सारख्याच पद्धतीचं वर्तन करताना आपल्याला दिसतो. म्हणजे पहिल्या वेळेस जर एखाद्या व्यक्तीला जंगलामध्ये जात असताना वाघ आपल्या मागे लागला असेल तर तो पळायला सुरुवात करतो, धावतो की आपला जीव कसा वाचवता येईल. त्याच पद्धतीने जर दुसऱ्या वेळेस सुद्धा त्याच्या मागे वाघ लागला तर पुन्हा तो त्याच पद्धतीचं वर्तन करतो असे वर्तनवादी म्हणतात. म्हणजे एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट प्रकारचा व्यक्ती विशिष्ट प्रकारचेच वर्तन का करतो याचा अभ्यास हा वर्तनवादी दृष्टिकोनामध्ये केला जातो. आणि म्हणून या दृष्टिकोनाचे समर्थक असे सांगतात की या दृष्टिकोनामध्ये वारंवारता असते. दुसरं महत्वाचं म्हणजे पडताळा असतो. पडताळा पडताळा समजते तुम्हाला? एखादी गोष्ट पडताळून पाहणे. पडताळून पाहणे म्हणजे काय करणे? तिचा परीक्षण करणे, की योग्य आहे की अयोग्य आहे, बरोबर आहे की चूक आहे, याचं परीक्षण करणे म्हणजे पडताळा करणे. एखादी गोष्ट समजा आता एक व्यक्ती म्हणतोय की राजकारणामध्ये जसं एक तुम्हाला मी आता सांगितलं की देवेंद्र फडणवीसचं उदाहरण आपण पाहिलं आहे. कशा पद्धतीचं वर्तन ते त्यांनी केलं आणि त्या माध्यमातून काय आपल्याला हे झाल्या तर हे आपण पाहिलं आहे. मग अशाच व्यवस्थेमध्ये अशाच पद्धतीमध्ये जर एखादी घटना किंवा एखादी गोष्ट जर घडली असेल तर ती का घडते, कशी घडते, मग पडताळा करणे त्या गोष्टीचं की ही गोष्ट खरोखर अशीच घडली आहे की नाही त्याची परीक्षण करणे. दुसरं म्हणजे त्या परीक्षणानंतर
त्याची अध्ययनाची तंत्र कोणती होती, कोणत्या कोणत्या तंत्राचा उपयोग करून त्यानं अध्ययन केलं असेल, कोणत्या कोणत्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला असेल, ह्या सगळ्या बाबींचा अभ्यास हा वर्तनवादी दृष्टिकोनामध्ये केला जातो, वर्तनलक्षी दृष्टिकोनामध्ये केला जातो. परिमनन म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक प्रकारचं परिमानन केलं जाते, की राजकीय वर्तनाचे अध्ययन करताना त्याचे मोजमाप करण्याच्या पद्धती किंवा मार्ग अचूक आणि काटेकोर असणे आवश्यक ठरते. त्यासाठी संख्याशास्त्रीय परिणामांचा अवलंब वर्तनलक्षीमध्ये केला. संख्याशास्त्र म्हणजे आपण एखाद्या बाबीमध्ये अभ्यास करताना असं म्हणतो की 50 लोकांचा नमुना घेऊन मी हे परीक्षा अभ्यास केलेला आहे. 50 लोकांच्या मुलाखती घेतल्या, 100 लोकांच्या मुलाखती घेतल्या, मग 100 लोकांपैकी एवढ्या लोकांनी या विषयाच्या बाजूने सकारात्मक भूमिका दाखवली. समजून घ्या 60% लोकांनी सकारात्मक भूमिका दाखवली, 20% लोकांनी नकारात्मक भूमिका दाखवली, 20% लोक हे तटस्थ होते किंवा 10% लोक हे तटस्थ होते आणि 10% लोकांनी मला सांगता येत नाही अशा पद्धतीचं उत्तर दिलं. म्हणजे एकंदरीत याच्यामध्ये जे काही आकडेवारी आहे त्या आकडेवारीचं विभागणी किंवा त्याची सारणी केल्या गेली आणि म्हणून या याच्यामध्ये परिमानन केलं जाते. एखाद्या विशिष्ट बाबीचं परिमानन केलं जाते, म्हणजे त्याचं व्यवस्थित मांडणी केली जाते की एवढे लोक होते, एवढ्या लोकांनी एवढं सांगितलं, हे सांगितलं, असं पद्धतशीरपणे त्याचा आखणी केल्याशिवाय परिणामन केल्याशिवाय परिमाननाशिवाय कोणत्याच प्रकारचा संशोधनाचा आराखडा पूर्ण होत नाही किंवा संशोधन कार्य पूर्ण होत नाही. आणि म्हणून परिमानन हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मूल्य तटस्थता. मूल्य तटस्थता म्हणजे एखाद्या गोष्टीचं संशोधन आपण करीत आहोत, तर ते एखाद्या गोष्टीचा आपण शोध घेत आहोत, तर ते शोध घेत असताना, संशोधन करीत असताना आपली जी मूल्य आहेत ती मूल्य त्याच्यात यायला नको. म्हणजे समजा मी जर शोध घेत असेल की चिंतामणी कॉलेजमध्ये BA सेकंड इयरच्या पोरांमध्ये कोणत्या पद्धतीच्या वैचारिक पातळी किती आहे BA सेकंड इयर, असा जर मी अभ्यास करीत असेल तर मग याच्यामध्ये मला विभागणी करावी लागेल. ती विभागणी केल्यानंतर मी जर म्हणत असेल माझ्या मनामध्ये आहे की नाही BA सेकंड इयरची पोरं नाही काय फारच उर्मट आहेत, क्लासला जॉईनही होत नाहीत, बिलकुल कोणाला यावेळेस मार्कच द्यायची नाही, हे माझ्या मनामध्ये आहे पहिलेच. मग मी आता तो अभ्यास करत आहे, तर मग मी काय करेल, माझं मूल्य त्याच्यात येईल. म्हणजे मला वाटतं ना मनातून की BA सेकंड इयरचे पोरं हे क्लास करत नाही आहे, त्यांना अजिबात आता यापुढे मार्क द्यायचे नाही, आपण असं करायचं. तर तेच मूल्य माझं त्या संशोधनामध्ये येईल की नाही BA सेकंड इयरची मुलं वही आहेत त्यात मी तसंच लिहिणार आणि म्हणजे काय होईल तिथं मूल्य तटस्थता दिसणार नाही. मग मूल्य तटस्थता दिसणार नाही म्हणून या सिद्धांतामध्ये मूल्य तटस्थता हा महत्वाचा तिथून भाग दिला की मूल्य हे तटस्थ असले पाहिजे. आपलं मूल्य त्याच्यामध्ये येता कामा नाही संशोधनामध्ये. अशा पद्धतीचं व्यवस्था, अशा पद्धतीचं हे त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर व्यवस्थितपणा. प्रत्येक जो काही सिद्धांत असेल, जो हे असेल त्याच्यामध्ये व्यवस्थितपणा असला पाहिजे. व्यवस्थितपणाशिवाय कोणत्याही बाबींचा उल्लेख यायला नको. व्यवस्थितपणाच्या आधारावर त्या ठिकाणी या सिद्धांताची मांडणी केली जाते. नंतर शास्त्रशुद्धपणा. शास्त्रशुद्धपणा हा असलाच पाहिजे. बगर शास्त्रशुद्ध असताना कोणताही सिद्धांत म्हणून नावरूपास येत नाही. शास्त्रीय शुद्धता असलीच पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्रीय शुद्धता असली पाहिजे. एकात्मता असली पाहिजे. एकात्मतेशिवाय तुमचा सिद्धांत किंवा तुमचं संशोधन हे कार्य पूर्ण होणार नाही, तुमचा अभ्यास पूर्ण होणार नाही. आणि म्हणून संशोधन कार्य करीत असताना ह्या महत्वाच्या बाबी आहेत. त्या महत्वाच्या बाबी आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करताना दिसतात. आणि म्हणून अभ्यासाच्या ज्या काही सोयी सुविधा असतात त्या सोयी सुविधा पूर्णपणे मांडून त्या सोयी सुविधांचं योग्य पद्धतीनेच उपयोग झाला पाहिजे अशा पद्धतीच्या व्यवस्था ह्या याच्यामध्ये असतात.
मग या वर्तनलक्षी दृष्टिकोनावर काही लोक टीका सुद्धा करताना दिसतात. टीका काय करतात की हा दृष्टिकोन संदिग्ध दृष्टिकोन आहे. या दृष्टिकोनामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये लोकांना लोकांना सहकार्य होत नाही. केवळ मानवाच्या वर्तनाचाच अभ्यास याच्यामध्ये केला जातो. अध्ययनासाठी अध्ययन तंत्राला अवाजवी स्वरूपाचं महत्व दिलं. म्हणजे जे काही तंत्र याच्यामध्ये अभ्यासासाठी वापरले जातात, अवाजवी स्वरूप त्याला दिलं गेलं, त्याच्यामुळे संपूर्ण व्यवस्था ढासळून गेली. म्हणून अवाजवी स्वरूप हे सुद्धा एक महत्वाचं लक्षण त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे दुय्यम प्रश्नांना प्राधान्य दिलं जाते. महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जाते या दृष्टिकोनामध्ये. दुय्यम प्रश्नांना महत्व दिलं जाते. महत्वाचे प्रश्न आहेत ते बायफर्गेट केले जातात किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते. आणि त्याच्यानंतर मूल्य तटस्थतेवर अतिरिक्त भर दिलेला आहे, की मूल्य तटस्थता ही महत्वाची आहे. असं आहे तसं याच्यावर खूप याच्यावर भर दिला गेला आणि म्हणून या ठिकाणी हा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन त्यांना हे वाटतो. दुसरे याच्यानंतरचे छोटे छोटे अधिक शॉर्टकट मध्ये जे काही गटवादी किंवा समूहवादी दृष्टिकोन आहे याच्यामध्ये अनेक म्हणजे एका समूहाला आधारून त्या ठिकाणी तो सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे, तो दृष्टिकोन मांडलेला आहे. काय तुम्हाला अभ्यासासाठी फारसं महत्वाचं नाही याच्यामधला, फक्त सत्तालक्षी दृष्टिकोन हा पण एवढं फक्त एक मार्क्सवादी दृष्टिकोनावर कधी कधी तुम्हाला एक 8 मार्कासाठी प्रश्न विचारला जात असतो. परंतु आपण तुम्हाला मी अभ्यासासाठी काय वाचायचं, पेपरच्या दृष्टिकोनातून काय वाचायचं हे मी तुम्हाला फक्त सांगेन. या याच्यातला फक्त मोजके मी 2 प्रश्न देईल, तेवढेच तयार करायचे परीक्षेसाठी. त्याच्या पलीकडे तुम्ही व्यवस्था ही करायची नाही. पक्के प्रश्न जो तुम्हाला मी सांगेल की नेमकं हे जर तुम्ही तयार केलं तर तुम्हाला याच्यामध्ये 20 मार्काचा जो काही प्रश्न येतात या युनिटवरती 20 मार्काचे प्रश्न तुम्हाला पक्क्या पद्धतीने लिहिता येतील. अशा पद्धतीनं आपण कार्ल मार्क्सचा जो मार्क्सवादी दृष्टिकोन आहे, तो कार्ल मार्क्सचा दृष्टिकोन म्हणजे काय म्हणते त्याला एका विशिष्ट भांडवलशाहीचं समर्थन करणारा दृष्टिकोन आहे. सत्ता संघर्ष हा एक महत्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये वर्ग संघर्षाचा सिद्धांत हा महत्वाचा भाग त्याच्यामध्ये येतो. मार्क्सवादी जग बदलण्याचा विचाराने मार्क्सने आपले जे विचार मांडले ते विचार म्हणजे मार्क्सचे महत्वाचे विचार म्हटल्या जातात. म्हणजे मार्क्सवादी दृष्टिकोन हा कार्ल मार्क्सने आपल्या 1980 नंतरच्या दशकामधील जे काही मूल्य होती त्या मूल्याला अनुसरून तो सिद्धांत मांडला. परंतु 1960 नंतरच्या काळात डेव्हिड ईस्टन, आल्मंड सारख्या विचारवंतांनी अनुभवासंबंधी आग्रहाची बाजू मांडून एक ऐतिहासिक लक्षी भूमिका आपल्या विचारात घेऊन एक केला. परंतु कार्ल मार्क्सने हा शास्त्रीय संशोधक होता. या शास्त्रीय संशोधकाने अधिक महत्वाची क्रांतिकारी विचार मांडून या ठिकाणी एक आर्थिक परिवर्तनाची चौकट स्पष्ट करताना हा मार्क्सवादी दृष्टिकोनात मांडला आहे. त्याचं म्हणणं असं होतं की प्रत्येक समाजाचा हा इतिहास हा वर्ग संघर्षाचा असतो. प्रत्येक समाजाचा इतिहास हा वर्ग संघर्ष. कोणीच व्यक्ती हा साधारणपणे आता जुळलेला नाही, तर प्रत्येक व्यक्ती हा संघर्षातून वर आलेला आहे, अडचणीतून वर आलेला आहे. जसं एखाद्या व्यक्ती गरिबीतून वर श्रीमंत होतो तशा पद्धतीने खूप अडचणी संकटांना सामोरे जाऊन हा वर आलेला असतो. आणि म्हणून त्याच्यावर धर्म, वंश, जात, लिंग ह्या सर्व बाबींचा पगडा पडलेला असतो. आणि अशा वेळेस एक विशिष्ट प्रकारचे लोक या व्यक्तीला आपल्या हाताखालचं बावलं बनवतात आणि आपल्याला पाहिजे तसं वर्तन त्यांच्याकडून कडून घेतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडून पाहिजे ते उत्पादन करून घेतात आणि मग त्या ठिकाणी त्याचं शोषण करतात. आणि म्हणून हा शोषणाविरुद्धचा सिद्धांत म्हणून मार्क्सचा हा दृष्टिकोन आपल्याला दिसतो. द्वंद्ववाद त्याच्यामध्ये दिलाय. द्वंद्व प्रति हे म्हणजे जे काही शोषण व्यक्तीचं होती ह्या शोषणाविरुद्ध हे आहे. अशा पद्धतीने हे थोडक्यामध्ये तुमचे हे दृष्टिकोन आहेत. त्याच्या पुढच्या क्लासला आपण त्याच्यानंतरचा भाग पाहू. ठीक आहे. तर आजचा आपण हा जो क्लास आहे हा इथे संपवू आणि याच्यानंतर आपण नंतरच्या क्लासला पाहू. ठीक आहे.